नमस्कार मित्रांनो, विशाल ब्लॉग्स 12-14 यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्हाला माहिती आहे फक्त काहीच दिवस राहिलेले आहेत, म्हणजेच उद्याचा दिवस फक्त राहिलेला आहे। उद्या 9 तारीख आणि परवा हिंद केसरी 61 फटा माळशिरसचं मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपच्या नंदी टॉपच्या पैऱ्यात आपल्याला दिसणार आहेत आणि काही फिक्स पैरे जमा मित्रांनो फिक्स पैरे झाले म्हणजे झालेतच बरं का, म्हणजे 80% 90% तरी फिक्सच पैरे असणार आहेत। तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे आणि बकासूरचा पैरा नक्की कोण असणार आहे ती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। फक्त एखाद्या वेळेस चेंज होऊ शकतो, नाहीतर हीच पैरे आपल्याला पैत्यान म्हणजे आपल्याला दिसणार आहेत बरं का 10 तारखेच्या मैदानामध्ये। नक्कीच सर्व नंदींचे टॉपचेच पैरे असणार आहेत। तर आत्ता सध्या चालू सीझनमध्ये एक टॉपचाच नंदी आता सध्या जाईन त्या मैदानामध्ये 1 नंबर गुलालच घेतोय असा छोटा पाकिट बडा धमाका असा मेहरबान तुला माहिती आहे टॉपमध्येच पोहतो। तर मेहरबानचा पैरा नक्की कोण, तर मेहरबानचा पण पैरा टॉपचाच आहे ती, म्हणजेच आता सध्या तो पण टॉपमध्येच पोहतोय जाईन त्या मैदानामध्ये धुमाकूळ घातलाय असा मित्रांनो नातेपुतेकरांचा शाहिदबाई यांचा हिंद केसरी सचिन आणि मेहरबान हे एक टॉपची जोडी आपल्याला पैत्याने दिसणार आहे माळशिरस मैदानामध्ये। आणि नक्कीच ह्या जोडीवर चांगलं स्पीड आपल्याला बघायला भेटेल, कारण दोन्ही पण टॉपचेच नंदीत आणि नक्कीच काहीतरी करतील। आणि भुंगा तुम्हाला माहिती मिलिंद शेट्टी यांचा भुंगाडॉन नक्की कोणासोबत पाहिल, कारण की भुंगाडॉन पण आता चांगलाच पोहतोय, नक्की कोणासोबत पाहिणार तर भुंगा। आणि मित्रांनो संतोष तोडकर यांचा मल्हार 11-11 चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पोहतोय मल्हार पण, म्हणजे एक टॉपची जोडी आपल्याला पैत्याने दिसेल मल्हार 11-11 आणि भुंगाडॉन एक टॉप जोडी आपल्याला पैत्याने दिसणार आहे। आता एक दुसरा नंदी मित्रांनो टॉपमध्येच पोहतोय तो म्हणजेच भवानी, चालू सीझनमध्ये टॉपमध्येच पोहतोय भवानी नक्की कोणासोबत पाहिणार, कारण की भवानी पण आता सध्या तुम्हाला माहिती आहे काय स्पीड आहे भवानीला पण। आणि भवानी आपल्याला पैत्याने दिसणार आहे तुम्ही दहीगावकरांचा पाखऱ्या आणि भवानी एक टॉपची जोडी आपल्याला पैत्याने दिसणार या मैदानामध्ये जाता असणार ती, म्हणजेच मित्रांनो निमगावकरांचा सावकार कोणापर्यंत पाहिणार, कारण की तीच जोडी पुन्हा एकदा आपल्याला पैत्याने दिसेल, कारण की तुम्हाला माहिती जेव्हा ही जोडी पाहिली तेव्हा जोडीला टॉपचं स्पीड लागली आणि गुलाल घेतली अशी जोडी, कारण की जोडीला तोडच नाही अशी निमगावकरांचा सावकार आणि किरण अप्पा यांचा उद्धमशेठ यांचा तुम्हाला माहितीच रायना आणि सावकार ही टॉपची जोडी आपल्याला पैत्याने दिसणार हिंद केसरी रायना आणि सावकार ही जोडी आपल्याला पैत्याने दिसणार आहे येणाऱ्या 10 तारखेच्या मैदानामध्ये। आता ती म्हणजेच आता असणार कारुंडेकरांचा चिक्याने कोणासोबत पाहिजे तर कारुंडेकरांचा चिक्या आणि आपल्याला पैत्याने दिसेल सम्राट आहे मित्रांनो एक टॉपचाच देतो पण, तर सम्राट आणि चिक्या टॉपची जोडी आपल्याला पैत्याने दिसणार आहे। आता वेगाचा शेवट सर्जाचा कन्फर्म मला माहीत नाही बरं का पैरा, पण असं सगळीकडे म्हणतात की सर्जान मी पण टाकलेली व्हिडिओ तर तोच असू शकतो बरं का, पण कन्फर्म माहीत नाही ते कोण, की वेगाचा शेवट सर्जाने अक्कलकोटकरांचा सर्जा तुम्हाला माहिती आहे ही सर्जा जोडी तर पाहिली तर नक्कीच ह्या जोडीवर चांगलं स्पीड आपल्याला बघायला भेटणार, कारण की दोन्ही पण टॉपचेच नंदी आहेत। त्यामुळे एक टॉपची जोडी पैत्याने दिसली तर नक्कीच ही जोडी काहीतरी करेल सर्जा वेगाचा शेवट सर्जा आणि अक्कलकोटकरांचा सर्जा टॉप जोडी। आता रॉकेट त्याला म्हटलं जातं ती म्हणजेच घोटकरांचा छोटा सर्जा, घोटचा सर्जाने कुणाबरोबर पाहिजे तर असं समजते आपल्याला की शेवयाबांचा पाखऱ्या ही एक टॉपची जोडी आपल्याला पैत्याने दिसणार आहे घोटचा आणि शेवयाबांचा पाखऱ्या। आता सुंदर नक्की पाहिजे सुंदर आणि मित्रांनो पालेगावकरांचा बादल किंवा चिमण्या या दोन्ही पण नंदीपैकी एक नंदी आपल्याला पैत्याने दिसणार आहे आपल्या मित्रांनो आपल्या सुंदर बरं। तर बघू नक्कीच कोणासोबत पोहतोय सुंदर। आता राहिला विषय ती म्हणजे 2 नंदींचा, ती म्हणजे मथुर आणि बकासूरचा पैरा कोण, तर बकासूरचा पैरा मित्रांनो आणि सध्या समाज नाही पण कोण असेल सर्जा दादा पण असेल का, तर आता सध्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बकासूरचा जवळपास पैरा समाजला नाही आणि कोण आहे, पण असं पण काही जण म्हणतात की सर्जा दादा आहे ना ती बकासूरचा पैरा नाही आहे दुसराच आहे, पण नक्कीच कोण तर बकासूर आणि सर्जा मित्रांनो असेल का, तर मला वाटते 50% असू शकतो आणि किंवा 50% म्हणजे धप्पा असू शकतो, दुसरा नंदी असू शकतो बरं का, कारण की बकासूरचा आणि सध्या कन्फर्म पैरा समाजला नाही आहे। तर बकासूर आणि सर्जा दादा ही जोडी पाळायला पाहिजे बरं का, कारण ही जोडीला चांगलं स्पीड लागते। तर बघू नक्कीच सर्जा दादा पोहतोय का दुसराच नंदी पोहतोय आपल्या बकासूरसोबत, तर मला असं समजतं की रोमन पण पोहू शकतो बरं का, पण असं समजतं की घरची गाडी एक पाळायची। बघू नक्कीच कोण पळते ती बकासूरसोबत, तर बकासूरचा पैरा माहीत नाही मित्रांनो, कारण की आपल्याला माहीत झालं तुमच्यापर्यंत नक्कीच सांगूया, तर तुम्हाला माहीत असलं तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता राहिला तो म्हणजेच
आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा बेतात बादशाह मथुर 1001 नक्की कोणासोबत पळेल तर मथुर 1001 आणि त्याचा पैरा असणार ते म्हणजेच शिरसवडीकरांची रायफल. तुम्हाला माहिती आहे जे टॉपची जोडी आणि ही जोडी पाहिली तर नक्की जोडीला चांगलं स्पीड आपल्याला बघायला भेटणार. त्यामुळे ही एक जोडी आपल्याला पैठण दिसेल देणारा हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. तर कोणी सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा, कारण की अशाच न्यू अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. तर जय महाराष्ट्र, जय शिवराय.